आजचा शीर्षक मी असा देईन की आम्हा बरोबर देव, किंवा आपल्या सानिध्यात देव. तुम्हाला कळलंच असेल काय वचन असेल, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे हे वचन कुठे आहे आणि ह्याचा काय अर्थ. आम्हा बरोबर देव. आपण पहिलं वचन वाचूया. आम्हा बरोबर देव हे दोन ठिकाणी आहे. जुन्या करारात पण आहे, नव्या करारात पण आहे. जुन्या करारात यशायाच्या पुस्तकात आहे, नव्या करारात मत्तयाच्या पुस्तकात आहे. पण हे दोन वचनं न वाचता पहिलं आपण वचन वाचणार आहोत निर्गम याचा 25वा अध्याय आणि 8वं वचन. निर्गम ह्याचा 25वा अध्याय 8 वचन. निर्गमन इसका 25वा अध्याय 8 वचन. एक्सोडस चॅप्टर 25 वर्स 8. तिथे असं वाचतो, मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. आपल्याला ह्याची पार्श्वभूमी माहितीच असावी, तरी एक मोगम आपण आठवण करून घेऊया की हे वचन परमेश्वर मोशेद्वारे इस्रायल लोकांना सांगत आहे, आज्ञा आहे. आणि परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली की इस्रायल लोकांना सांग, काय सांग, की त्यांच्यामध्ये माझ्यासाठी एक पवित्र स्थान त्यांनी करावा. पवित्र स्थान त्यांनी माझ्यासाठी करावा. आणि ते कशासाठी करावा? मी त्यांच्यात, काय दिलंय, मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून. देवाची स्तुती असो. या वचनातून सर्वप्रथम मला जे मनाला लागलं ते म्हणजे परमेश्वर आपली इच्छा लोकांप्रती त्याची अशी इच्छा आहे की त्याने आपल्यात निवास करावा. बघा इंग्लिशमध्ये असं दिलं आहे, ask them to make a tabernacle or sanctuary so that I can dwell among them. dwell. मी फक्त व्हिजिट करीन, मी फक्त येऊन जाऊन असेन असं नाही है ना, मी फक्त अतिथी असेन असं नाही, पण मी तिथे निवास करावा, लोकांमध्ये निवास करावा. देवाची स्तुती असो. देवाचं हे हृदय की आपल्यात निवास करावा, या हृदयाला आपण थोडं पाहणार आहोत. आणि निवास करावा म्हणजे काय? आम्हा बरोबर देव है ना. देव जेव्हा आपल्यात निवास करतो त्यालाच म्हणतात आम्हा बरोबर देव. ह्याच्यावरती आपण मनन करत आहोत. तर आपला शीर्षक आहे आम्हा बरोबर देव. शास्त्र भाग ज्याच्या द्वारे किंवा जो मुद्दा आहे ज्या शास्त्र भागात, ते आहे निर्गम 25:8. आता दोन जण आहेत, एक बोलणारा आहे आणि एक म्हणजे एक प्रेषक आहे आणि एक प्रती आहे. आपल्याला पत्रलेखन माहिती असेल. मग पत्रलेखन मध्ये आपण शिकतो प्रती आणि प्रेषक, टू अँड फ्रॉम. तर हे प्रेषक म्हणजे कोणाकडून हे शब्द आहेत? हे आहे परमेश्वराचे वचन. परमेश्वराकडून हे वचन आलेली आहेत, हे आपल्याला क्लिअर आहे. प्रती कोणासाठी आहे? तो जेव्हा बोलतो, परमेश्वर जेव्हा मोशेला सांगतो मी त्यांच्यामध्ये, कोणामध्ये निवास करावा म्हणून त्यांना, है ना, त्यांनी माझ्यासाठी. कोणी? याची पार्श्वभूमी अशी आहे की मिस्रमधून निघून जेव्हा इस्रायल दूध आणि मध वाहणाऱ्या कनान देशात जेव्हा प्रवास करत होते, त्या प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली. इथे दुसरी गोष्ट जी आपल्याला आढळते देवाबद्दल, देवाचे गुण, ते ही आहे की देव म्हणजे देवाची इच्छा नाही की अरण्यात प्रवासात त्याची लेकरे, त्याचे यहुदी लोक, त्याचे इस्रायली लोक ज्यांना त्यांनी निवडलं आहे ते एकटे असावे, असे कधीच इच्छा नाही. देवाची कधी इच्छा नाही की ते लोकांनी एकटा असावा. आणि म्हणून तो काय बोलतो, अहो प्रवासात आहेत त्यांना सांग मी निवास करेन त्यांच्यात, मी त्यांच्या सोबत असेल. दुसरी गोष्ट जे देवाच्या बद्दल आपल्याला इथे शिकायला मिळते फार छान. पहिली गोष्ट, तो निवास करायला आहे. तो फक्त व्हिजिटिंग फॅकल्टी नाहीये, तो फक्त येणार, एक दिवस राहणार जाणार, अतिथी नाहीये. तो मुक्कामाला येणार, तो राहायला येणार आहे, रहिवाशी व्हायला येणार आहे, तो निवास करायला येणार, तो वास करणार आहे आपल्यात. त्याची अशी इच्छा आहे मनुष्यांमध्ये वास करावा. दुसरी गोष्ट आपण पाहतो देवाबद्दल
की तो आपल्या लेकरांना प्रवासात आणि जगात एकटं कधीच सोडत नाही. तो आपल्या लेकरांना कधी एकटं सोडत नाही. बंधुजन हो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. आणि एकटं सोडण्याबद्दल एक वचन जे माझ्या मनात येतं ते हे आहे की प्रभू आपल्या शिष्यांना बोलत असतात. योहानकृत शुभवर्तमान 14व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो काय, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त काय बोलतो, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी येईन परत घेईन. परमेश्वर आपल्या लेकरांना कधी अनाथ, कधी एकटं, प्रवासात जाऊन या. आई वडील सोडतात कधी कधी, आहे ना, शिकवायला मुलांना. तू शाळेत अरे मोठा झालास आता, एकटा जा, एकटं जा. आपल्यात ते कपॅसिटी नाहीये, आपल्यात कुवत नाहीये की आपण अदृश्य रूप्या आपण त्या मुलांबरोबर जाऊ शकत नाही. पण देवाला आहे. आणि देव असाच आहे की तो आपल्याला कधी एकटं सोडत नाही, तो आपल्या सोबत असतोच. इस्रायल लोकांना पण त्यांनी कधी एकटं सोडलं नाही. मी निवास करेन. प्रभू येशू ख्रिस्त आश्वासन देतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याबरोबर तो कोणत्या रूपेने राहतो, पवित्र आत्म्याद्वारे राहतो, है ना. आपला कैवारी आहे, पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे. त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्तानी मत्तयाच्या 28व्या अध्यायामध्ये जेव्हा शिष्यांना सांगितलं जा, है ना, आणि शिष्य बनवा, बरोबर. तो बोला की जगाच्या कोपऱ्यापर्यंत जा आणि शिष्य बनवा. पण त्यांनी ती वचने अर्धी सोडली का. तो बोला शिष्य बनवा पण जगाच्या अंतपर्यंत, युगाच्या शेवटापर्यंत, है ना. आपण वाचूया मत्तय ह्याचा 28वा अध्याय आणि 20वा वचन. मत्तय ह्याचा 28वा अध्याय आणि 20वा वचन. तिथे लिहिलंय, जे काही तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळाव्या शिकवा आणि पहा. बघा, जेव्हा तो आज्ञा देतो की जा शिष्य करा आणि जे त्यांनी मी आज्ञा पिले ते सगळं शिकवायला शिका, त्यांना शिकवा. आणि मी कुठे आहे, मी आपला आहे स्वर्गात, मी आहे राजवाड्यात, मी आहे सिंहासनावर. नाही, तो बोलतो आणि पहा. काय बोलतो, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस, असा पण नाही एक दिवस मी आज रविवारी नसणार, शुक्रवारी नसणार, शब्दात दिवस आहे, नाही, मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. किती सुंदर देवाचं मन आहे, नाही की सर्वप्रथम तो निवास करायला आलाय. दुसरी गोष्ट यहूद्यांना सांगताना आपण पाहतो की तो त्याची इच्छा नाही की आपण एकटाच फिरावं, तो आपल्या सोबत आहे. या दोन गोष्टी शिकलो आपण. त्याच्यानंतर आता पार्श्वभूमी आपण पाहिली. प्रवास करताना प्रभू परमेश्वर मोशेला आज्ञा देतो, त्यांना निवास मंडप बनवायला सांग. ठीक आहे. आता थोडस आपण इस्रायल लोकांबद्दल बघूया. प्रेषक आणि प्रती आपण पाहत होतो, है ना. प्रेषक, प्रती म्हणजे इस्रायल लोक. इस्रायल लोक ह्यांना देव आज्ञा देतो की तुमच्यामध्ये राहावं. का, त्याची काय इच्छा आहे. इस्रायल लोक एवढे चांगले होते का, एवढे अशी खास बात काय होती की देवाने त्यांना निवडला. सुंदर दिसायला सुंदर होते, सगळ्यांचे लांब केस होते, सगळे मस्त वाद्य वाजवायचे, छान गाणं गायचे, असे होते म्हणून देवाने निवडलं का. आपण पाहूया या प्रवासात, त्यांच्या प्रवासात त्यांचे गुण काय होते माहितीये. इस्रायल लोकांना कधी कधी आपण नाही का, विशेष करून नवरा बायकोला कधी कधी बोलतो, काय झालं का, अरे लागली कुरकुर करायला. इस्रायल आहे बाबा एक नंबरच, है ना. इस्रायल सारखी लागली कुरकुर करायला. इस्रायल लोकांची छाप काय आहे माहितीये, कुरकुर करणारे, बरोबर ना. इस्रायल लोक आयुष्य काढलं त्यांनी कुरकुर करण्यात, अक्षरशः जरा काय झालं कुरकुर करण्यात, है ना. निर्गम याचा 16वा अध्याय जर पाहिलं, निर्गम ह्याचा 16वा अध्याय, तिथे आपण पाहतो की पहिली गोष्ट ते काय करतात, कशासाठी कुरकुर करतायत, जेवणासाठी. भूक लागली आम्हाला जेवण दे. वचन 3 आणि 4 मध्ये ते लोक कुरकुर करायला लागले.
भूक लागली आहे. तुम्ही नोट करू शकता, आपण वाचणार नाही. काही काही वचन आपण फक्त बोलणार आहोत. निर्गम याचा 16वा अध्याय 3 आणि 4 मध्ये जर आपण पाहिलं तर ते कुरकुर करतायत. कशाला कुरकुर करतायत? जेवणासाठी. आणि काय म्हणतात, अरे काय इथे आम्हाला मरायला आणलं? मिश्र देशामध्ये मांस होतं, मटण होतं, चिकन होतं, हा, मच्छी होती, पाहिजे ते पाहिजे ते मिळायचं, बांगडा सौंदर्य काय पाहिजे घ्या, आणि इथे जेवायलाच नाही, कुरकुर. आणि मग देवाने त्यांना काय दिलं? सगळ्यांनाच माहिती आपल्याला आहे ना, मान्ना दिला. मान्ना. निर्गम याचा 16वा अध्यायामध्ये जेवायसाठी कुरकुर. थोडस पुढे गेलं 17व्या अध्यायामध्ये, जेव्हा आपण येतो निर्गम 17व्या अध्यायामध्ये, तेव्हा ते मला वाटतं पहिले 2 वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, पाण्यासाठी आता ते तडपतायत. हा, रफिदीम नावाचा एक जागा आहे, तिथे येतात. रॅफिडीम तिथे येतात आणि मग ते बोलतात, अरे आता आम्हाला पाणी नाही. जेवण मिळालं, अरे पाणी नाही, परत आम्हाला इथे मरायला आणलंस काय? आणि काय केलंय देवा, काय आहे तू? आणि देवाने त्यांना खडकातून पाणी दिलंय. इथे नव्हे, मार्रामध्ये दिलं, पण पाणी उपलब्ध करून दिलं. देवाने पाणी सुद्धा दिलं. इस्रायलची छाप काय? कुरकुर. जेवणासाठी रडगाणं, पाणीसाठी रडगाणं. बरं चला, मन्ना दिला, ते मन्ना प्यायला लागले, मन्ना खायला लागले, पाणी प्यायला लागले. पुढे आपण जर गणना याचा 11वा अध्याय वाचला, गणना त्याचा 11वा अध्याय आणि 4थं वचन जर वाचलं, तर तिथे त्यांचं नवीन रडगाणं. काय माहिती आहे रडगाणं आता यावेळेस? अरे आम्हाला मांस मटण नाही खायला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मान्ना हे कोणाचं अन्न आहे? स्वर्गदूतांचं अन्न आहे. मान्ना स्वर्गदूतांचं अन्न. परमेश्वराने जेव्हा ते कुरकुर करायला लागले आणि जेवायला अन्न मिळत नव्हतं, परमेश्वराने त्यांना काय दिलं? स्वर्गदूतांचं अन्न दिलं, मान्ना. बापरे, संतुष्ट आहेत का ते? नाही. आता मान्ना नको, बोर झालो आम्ही, आम्हाला मान्ना नको, आता आम्हाला काय पाहिजे? मांस मटण पाहिजे, चिकन पाहिजे. कुरकुर करणारे लोक, तरी देवाने त्यांना उपलब्ध केलं. पुढे असं दिलं आहे की एवढं त्यांना खायला दिलं, त्याच्या नाकातोंडातून चिकन आणि तितर बितर आणि मांस यायला लागले. एवढं खायला दिलं, एवढं. देव पण वैतागला, तुम्हाला हे पाहिजे, तुम्हाला मन्ना देतो ते नकोय, पाणी दिलं तरी कुरकुरतंय, आता मांस मटण पाहिजे. एवढं खा की तुमच्या नाकातोंडातून आलं पाहिजे. कदाचित ते उलट्या करत असतील, त्याच्यातून त्यांना आला असेल, मला माहित नाही ते नाकातोंडातून कसा आला. एवढं भरभरून दिलं देवाने, तुडुंब भर. आता विचार करा, पहिलं खायला नव्हतं, देवाने मान्ना दिला, स्वर्गदूताचं अन्न दिलं, मग पाणी प्यायला दिलं, मग ते मान्नापासून कंटाळायला बोर झाले, तर त्यांना मांस मटण दिलं, तित्तर बित्तर किंवा बटेर, ते दिलं. एवढं होऊन सुद्धा आपण गणना याचा 14वा अध्याय आणि 2रं वचन वाचू. गणना ह्याचा 14वा अध्याय 2रं वचन. गिनती की किताब उसका 14वां अध्याय 2रं वचन. नंबर्स चॅप्टर 14 वर्स 2. तिथे असं लिहिण्यात आलंय, सर्व इस्रायल लोक मोशे आणि आरोन ह्यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. सर्व मंडळी त्यांना म्हणाली, आता ऐका, सर्व मंडळी काय म्हणाली? आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते, किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. अहो, म्हणजे काय प्रवृत्ती आहे इस्रायल लोकांची. हा, त्यांना जेवण नव्हतं तर मान्ना दिला, स्वर्गदूतांचं जेवण दिलं. पाणी नव्हतं तर खडकातून त्यांना पाणी पुरवलंय प्रभूने. मांस मटण पाहिजे होतं तर त्यांना मांस मटण दिलं. एवढं असून सुद्धा इस्रायल आता काय मागतं माहितीये? मरण. एवढं असून सुद्धा ते कुरकुर सतत चालू आहे. देवा, काय मांस म्हणून नाही, मजा नाही जगण्यात, आम्ही मिसर देशामध्ये मेलो असतो तर बरं झालं.
काय प्रवृत्ती आहे ना. आणि एवढं सगळं जाणून म्हणजे एवढी प्रवृत्ती वाईट असताना परमेश्वर देत गेला, देत गेला, देत गेला. आणि आता ते एवढा वीट आला त्याला देवाचा. मग देव त्यांच्या विरुद्ध प्रती किंवा त्यांचं ह्याची प्रतिक्रिया देव काय देतो. त्याच अध्यायामध्ये 27व्या वचना, गणना त्याचं 14वा अध्याय आणि 27वं वचन, तिथे असं दिलं आहे. पहिलाच भाग वाचू, पहिलाच भाग 27वं वचन. ही दुष्ट मंडळी कोटवर माझ्या विरुद्ध कुडकुड करीत राहणार. कोटवर ही दुष्ट मंडळी. काय देवाची च्या मनात आलं ना इस्रायल बद्दल. काय इस्रायल दुष्ट मंडळी. सारखे कुरकुर करणारे काय होतात, दुष्ट मंडळी होतात. आणि मराठीत असं दिलं आहे, मी कोटवर माझ्या विरुद्ध कुरकुर करत राहणार. इंग्लिशमध्ये असं दिलं, हाऊ लॉंग शॅल आय बेअर देम. मी कितपर्यंत, कधीपर्यंत सहन करू ह्यांचं, दिस इव्हिल जनरेशन. तिसरा मुद्दा आहे, आपण पाहतो की जे सतत कुरकुर करत राहतात ना, त्यांच्याबद्दल देवाची भावना काय, दुष्ट मंडळी. आपण करतो का आज आज सकाळी आपण जरा विचार करूया, देवाने आपल्याला जे दिलंय त्याच्याबद्दल आपण कधी संतुष्ट आहोत का? का नेहमी आपली कुरकुर आहे, अरे मला जाडीच बायको मिळाली, मला बारीक बायको मिळाली असती तर बरं झालं असतं, किंवा मला बारीकच बायको मिळाली, मला जाड असती जरा बरं झालं असतं, मला मुलगाच असा मिळाला, मुलगा नसताच असा तर बरं झालं असतं, तो जन्मताच मेला असता तर बरं झालं असतं. हा, माझी आई नेहमी कुरकुर करते, ती नसती कधीच जाईल, असं करतो का आपण? मनुष्यांची प्रवृत्ती आहे बंधुजन हो, सगळ्यांची, माझी पण, की सायकल मिळाली तर मला गिअरवाली सायकल पाहिजे, गिअरवाली सायकल मिळाली तर नाही देवा जरा स्कूटी असती तर अजून बरं झालं असतं, स्कूटी मिळाली तर देवा थोडीशी गिअरवाली बाईक मिळाली असती, अवेंजर मिळाली असती, अवेंजर मिळाली तर नाही, ऍक्च्युली बाजारात जायचंय आम्हाला, गाडी मिळाली असती फोर व्हीलर तर कसं ना ते सामान घ्यायला. कुरकुर करतो का आपण? देवाने दिलंय त्याच्यात संतुष्ट आहोत का नेहमी कुरकुर? हा फार इम्पॉर्टंट धडा आहे, फार महत्वाचा धडा आहे बंधुजन. आज पवित्र आत्मा आपल्याला सांगतोय, संतुष्ट राहा. देव जे देतो ते ना, तो त्याच्या असीमित बुद्धी आणि योजनेनुसार आणि तो त्याच्या विस्डम अनुसार तो देतो, आपल्या गरजेप्रमाणे नव्हे फक्त. आणि तो जे देतो ना आपल्याला फार किरकोळ आणि सोपं आणि छोटं वाटत असेल, पण देवाने ते बरोबर योग्य दिलं आहे, त्याला स्वीकार करणे आपल्याला फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर इस्रायलच्या या ह्याच्यातून आपण हे 3 गोष्टी पाहिल्या. एक, देव निवास करायला येतो आपल्यामध्ये. दुसरं, देव प्रवासात किंवा आपल्याला कधी जगात एकटा सोडणार नाही, त्याने आश्वासन दिलंय की तो आपल्या बरोबर आहे. तिसरी गोष्ट आपण हे पाहिली की किती जे आपण कुरकुर करतो त्याला देव दुष्ट म्हणतो, दुष्ट माणूस, दुष्ट व्यक्ती, दुष्ट मंडळी. आपण दुष्ट होऊ नये, आपल्यात ती दुष्टता काढून टाकावी, जे मिळतंय त्याच्यात संतुष्ट राहावं. आणि चौथी गोष्ट आज आपण शिकणार आहोत, आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे एवढी दुष्ट माणसं, एवढी दुष्ट एवढी होती, एवढे दुष्ट इस्रायल होते, आणि परमेश्वर कसा आहे, अति पवित्र आहे ना. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे परमेश्वर कसा आहे, अति पवित्र आहे. मोशे, निर्गम याचा 11वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये मोशेने परमेश्वराला काय संबोधित केलंय, वैभवी पवित्रता, त्याच्यामध्ये वैभवी पवित्रता आहे. हा, निर्गम ह्याचा, माफ करा, 15वा अध्याय 11वं वचन. निर्गम ह्याचा 15वा अध्याय 11व्या वचनामध्ये परमेश्वराबद्दल मोशे साक्ष देतोय, काय, वैभवी पवित्रता आहे परमेश्वरामध्ये. पहिले शमूएल याचा 2रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये हन्ना उपकार स्तुतीची प्रार्थना करत म्हणते, प्रभू तुझ्यासारखा पवित्र कोण नाही, देयर इज नन होली लाईक यू. तुझ्यासारखा पवित्र कोण नाही. हन्नाची साक्ष काय आहे, पहिले शमूएल 2रा अध्याय 2रे वचन, ती बोलते तुझ्यासारखा पवित्र कोण नाही. यशया ह्याचा 6वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, यशया ह्याचा 6वा अध्याय 3रं वचन, तिथे असं दिलं आहे
की जे सराफिम आहेत ना, सेराफिम, ते दोन पंखाने डोळे झाकतात, दोन पंखाने अंगाने पाय झाकतात, दोन पंखाने उडतायत. ते काय म्हणतात? पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, होली 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 लॉर्ड ऑफ होस्ट. है ना? किती किती वेळा पवित्र? 3 गुणा पवित्र आहेत. 3 टाइम्स होली, एवढे पवित्र आहे. प्रकटीकरणामध्ये आपण जर वाचलं 15वा अध्याय आणि 4थं वचन, प्रकटीकरण 15वा अध्याय 4थं वचन, महासंकटाच्या काळात जे मरण पावले, ज्यांनी जय मिळवलाय, ती लोक स्वर्गात, ते भविष्य काळ अजून झालं नाहीये, तिथे दृष्टांत असा आहे की ती लोक परमेश्वरा म्हणतात, प्रभू तूच एकमात्र होली आहेस, पवित्र आहेस. ओनली यू आर होली, दाव आर होली. फक्त परमेश्वर हो पवित्र आहे. आणि मग परमेश्वर स्वतःबद्दल साक्ष काय देतो? लेविया याचा 11वा अध्याय आणि 44 वचन, लेविया याचा 11वा अध्याय 44 आणि 45, आणि मग 19वा अध्याय 2 वचन, लेविटिकस 11 44 and 45 and 19:2. आणि तेच वचन पेत्रामध्ये, पहिले पेत्र 1 अध्याय 16वा वचन आहे, 1 Peter 1:16. परमेश्वर काय म्हणतो? मी पवित्र आहे, पवित्र व्हा कारण मी पवित्र आहे. परमेश्वर पवित्र आहे. आता बघा, हे का मी सांगतोय? मनुष्य एवढा पापी आणि परमेश्वर एवढा पवित्र, तरी परमेश्वराने पहिलं केलं ना की नाही, मी जाणार त्यांच्यात. परमेश्वराने पहल केली. हिंदीमध्ये असं म्हणतात, परमेश्वरने पहल की, द लॉर्ड इनिशिएटेड, मी जाईन. आपण जर कित्येक वेळेस सुवार्तेला जाताना, पूर्वी जेव्हा मुंबईला असताना सुवार्तेला जायचो, एकदा असं झालं की आम्ही झोपडपट्टीत गेलो. झोपडपट्टीत जात असताना, अंधारातून जात असताना, काही घरामध्ये एवढी गिचाट, मध्ये गटार झालाय, वास आलाय, कपडे लटकतायत, दमट वास, घाणेरडा वास, अंधार, घाण. कधी कधी लहान मुलं त्या गटारात शी करतायत. एवढं घाण आणि एवढं ह्याच्यामध्ये एक ब्रदर बोलला, बापरे हे लोक कसे जगतात ना, बापरे मी नाही येणार दुसऱ्या वेळेस. आपण पापी असून सुद्धा थोडेसे बिल्डिंग मध्ये राहायला लागलो तर झोपडपट्टी आपल्याला नकोशी वाटते, घाण वाटते. आणि आपण पापी असताना झोपडपट्टीपेक्षाही घाणेरडे आहोत, तरी सुद्धा अतिपवित्र परमेश्वर बोलतो, नाही मी राहीन, निवास करेन. माझं मन एवढं भरून येतं हे विचार करून की प्रभू तुझ्या मनात तू किती महान आहेस की एवढा अतिपवित्र असून, पाक परवर दिगार उर्दूमध्ये बोलतो, एवढा असून सुद्धा माझ्यासारख्या घाणेरड्या राहणाऱ्या पापमयी व्यक्ती मध्ये राहण्याची तुला कशी बुद्धी सुचली आणि ते केलंस. एवढे यहुदी पापी होते, एवढे इस्रायली कुरकुर करणारे होते, सोडलं नाही देवाने आणि त्यांना एक आश्वासन दिलं. आता ते वचन वाचूया, यशायाचा 7वा अध्याय आणि 14वा वचन. यशाया याचा 7वा अध्याय आणि 14वा वचन. किती लिहिलंय? यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवेल. एवढं असून सुद्धा परमेश्वराने त्यांना एक चिन्ह दिलं, बोले मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला तुमच्या बरोबर राहील. आणि कसं राहील? इमॅन्युएल, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आणि हेच वचन मत्ताई कृत वर्तमान 1 अध्याय 23 वचन आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जन्मला, आणि जेव्हा येशू ख्रिस्त जन्मला, त्याच्याबद्दल असं देण्यात आलं 23 वचन, पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर देव आहे. बंधुजनो, आज आपल्याला सगळ्यात महत्वाचा 4था जो धडा आहे तो हे आहे की परमेश्वराची काय प्रेम आहे, काय कृपा आहे, काय दया आहे की आपण पापी असताना परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं आणि तो स्वतः आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बनून आला आणि आमच्यात राहिला. आज परमेश्वर आणि आपल्यामध्ये संगती होऊ शकते आणि ती म्हणजे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आज आपला विषय प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच परमेश्वर आपल्यामध्ये येऊ शकतो आणि आपण त्याच्या सानिध्यात राहू शकतो. परमेश्वरात आपल्यामध्ये येऊ राहणे
किंवा आपण त्याच्या सानिध्यात जाणे, त्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे इमॅन्युअल, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे कार्य केलं. स्वतःला क्रुसावर देऊन, स्वतःला क्रुसावर चढवून मरण पावला, रक्त सांडलं, आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि ह्या कृत्यामुळे, ह्या कार्याद्वारे आज परमेश्वर आपल्यामध्ये राहू शकतो. देवाची स्तुती असो. आजचा दिवस आपण ह्या विचारांनी घालूया